8 जुलैनंतर राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता। अद्याप समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील मावळ आणि लोणावळा परिसरात मुसळधार पावसाचं थैमान। लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन, तर हुडको कॉलनी परिसरातील 250 जणांचं रेस्क्यू। लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं। अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला। पर्जन्यवृष्टी मात्र कायम। अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळं बंद। 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। 3 दिवसांपासून वसई जलमय। वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली। नागरिक हैराण। पाण्यातनं वाट काढताना वाहनधारकांची कसरत। काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। विरार नालासोपारा परिसर अजूनही पाण्याखालीच। विरार पूर्वेतील डीमार्ट परिसरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत। रुळावरती काही प्रमाणात पाणी। लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर। दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना। पुण्याच्या देहूतून तुकोबारायांच्या पालखीचा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। माऊलींच्या गजरात तुकोबांच्या भक्तिरसात देहू नगरी धावून निघाली। वारकऱ्यांचा उत्साह शिगेला।